तुला लोणी बरं ना? आकर अजून पाहिजे? खा खा. तुरा किती वाट बघितली तुझी, पण आता जाऊ दे, तू आलायस ना. आता मी तुला जितकं पाहिजे तितकं लोणी भरवे ना. विठुरा, मी तुला आता कुठे जाऊ देणार नाही. शास्त्री बुवा, उपवासाचा हट्ट काही तिने सोडला नाही. व्हायचं तेच झालं. पण मला सांगा, छान पेस किंवा दूध दिलं, काही खाल्लं तर भानावर येईल ना ती? नाही, नको. सखूच्या मनाविरुद्ध किंवा तिला त्रास होईल असं काहीही चुकून सुद्धा करू नका. शांताबाई, सखू ग्लानीत आहे, पण ती बेशुद्ध नाहीये, ती शुद्धीत आहे. बाबाजी, काय आज्ञा आहे? काम महत्वाचं आहे मनोरमे, आणि तूच ते करू शकतेस. आयुष्य सार्थकी लागलं बाबाजी. दिलेली जबाबदारी ही मनोरमा काटेकोरपणे पार पाडेल. आज्ञा करावी. तुझ्या भक्तीची कसोटी लागणार आहे. हो म्हणण्याआधी 100 वेळा विचार कर. एकदा पाऊल पुढे टाकलंस की मग माग घेता येणार नाही. नाही नाही बाबाजी, तुमच्याच आशीर्वादानं हे माझं घर, माझी पेढी, हा एवढा मोठा डोलारा उभा केलाय मी. मला तुमची सेवा करण्याचं भाग्य लाभतंय, हाच मोठा आनंद आहे माझ्यासाठी. मी तयार आहे बाबाजी. कामगिरी सांगावी. मग ऐक, शेजारच्या मायनी गावाच्या सखूला तू तुझी सून करायची. तुझी सून करायची. तुझी सून करायची. माझीच भाची आहे, मावंसांची सखू. विठुरायामुळे अगदी नादावलेली आहे. तुझ्या दिगंबरची बायको करून तिला या घरात घेऊन यायचं. आणि हे लवकरात लवकर करायचं. ही मुलगी ज्या घरात सून म्हणून जाईल त्या घराचा सत्यानाश करेल. नाही, ते शक्य नाही. आता मी कुठे जाऊ देणार नाही तुला. मोठी एकादशी आहे ना, मोठ्या एकादशी सारखी साजरा करूया. सगळं भरून काढूया. हा पण हे तर, हे पहा, मी मात्रा दिली आहे, पण सखू सध्या भ्रमात आहे, आणि या भ्रमाच्या आधारावरच तिच्या अंगात शक्ती आहे, आणि ती तगू नाही ती त्याच जोरावर. तेव्हा मात्रा लागूपर्यंत तिला भ्रमातच राहायला हवं, आणि सखू जेव्हा भानावर येईल तेव्हा बघूया काय करायचं ते. उद्या सूर्योदयापर्यंतची वेळ अगदी महत्वाची, जपायला हवं. तोवर औषधाचा परिणाम होईल सखूवर. एकादशीला छान पंचामृती स्नान घालीन मी विठुरायाला. बाबाजी, बाबाजी, असे रागून जाऊ नका. माझं काही चुकलं का? आम्ही आज्ञा केली, पण तू लगोलग हवा तसा होकार दिला नाहीस, नकार भी दिला नाहीस. तुझं मौन समज काही सांगून गेलंय मनोरमे. अपमान केलाय तू माझा. निघालो आम्ही. नाही नाही बाबाजी, क्षमा असावी. अहो, तुमच्याच आशीर्वादानं हा एवढा मोठा डोलारा मी उभा करू शकते.
तुम्ही असे पाठ फिरवून जाऊ नका. मी तुमचा शब्द मोडणं शक्य नाही, पण काय 100 तोळे सोनं आणि 50 एकर जमीन वरदक्षिणा देऊ करणाऱ्या सुभेदारांच्या मुलीसाठी शब्द दिलाय मी. ते सोडून या भिकाडीला कसं हो म्हणू? पण काय बाबाजी, ती सखू विठ्ठलाची भक्त आहे, पण विठ्ठल हा शब्द जरी माझ्या कानी पडला तरी तळपायाच्या मस्तकात जाते माझ्या. हे काही ठाव नाही वय आम्हाला. मग तरी सुद्धा बाबाजी, तरी सुद्धा वाय तरी सुद्धा त्याला कारण आहे. जे या नागोजीला दिसतं ते तुम्हा पामरांना दिसत नाही. भूतन भविष्याचा दांडोळा करून यो नागोजी सांगत असतो, त्यावर फक्त अंमल करायचा, उलट विचारायचं नाही आम्हाला. नाहीतर तुमचं ना आमचं संबंध संपला. नाही बाबाजी, असं म्हणू नका. हो, मी तर तुमच्या पायाची दासी आहे. मग हीच आमची गुरुदक्षिणा समज आणि मनावर घे. उठा तिथून, तिकडे नका बसू. माझ्या विठुरायाची पवित्र जागा आहे ती. आता बघतो, नाही तुला बर्बाद केला तर नागोजी नाव सांगणार नाही. ते सखूला सून करून घे आणि आमच्या पायावर घाल. त्याच्या विठुरायाच्या भक्तीचा माज उतरवायचंय मला. शरण यायला पाहिजे ती मला शरण. अशी माझ्या पायाशी लोळण घेऊन जीवाची भीक मागायला पाहिजे तिनं माझ्या बरोबर. आमच्या आज्ञेचं तंतोतंत पालन व्हायला पाहिजे मनोरमे. हवा आजी, तुम्ही रडू नका. बुवांनी औषध दिलंय ना, मग असा धीर सोडू नका. हे खरं आहे गा बाई, पण सखू भ्रमात आहे. तिला तिचा विठुराया इथे दिसतोय, पण जेव्हा ती भानावर येईल, तिचा विठुराया तिला दिसला नाही तर तो विठुराया कुठून आणायचा आपण? विठुराया रावळात नाही बघून आणखीन मोठा धक्का बसला तर काय होईल?